श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, इथं मार्गशीर्ष महिन्यातला तिसऱ्या गुरुवारची पूजा मांडणी करत आहे मी. सर्वप्रथम मी स्वास्तिक काढून घेतलं, हळदी आणि कुंकुनं, आणि त्याच्यावरती अक्षदा वाहिल्या, मग एक फूल वाहिलं आणि मग अशी चौरंग म्हणजे पाट्यासारखी अगोदर माप काढून घेतलं होतं मी पाट्याचं. त्याप्रमाणे मी रांगोळी काढली, सगळीकडं ग्रीन कलर पसरून दिला होता मस्त, आणि त्याच्यावरती पांढरी रांगोळी काढली. असं म्हणजे माझी पांढरी फरशी आहे ना, त्याच्यावरती पांढरी रांगोळी दिसत नाही, मग असं कलर टाकलं की मग पांढरी रांगोळीवरती उमटून येते. आणि मग इथं पाट ठेवला, पाटावरती वस्त्र ठेवले आणि त्याच्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून त्यावरती कलश ठेवून कलशामध्ये नाणी, फूल, दुर्वा ठेवून आणि ही साडी ठेवली. म्हणजे ब्लाऊज पीसचं बनवलेलं आहे मी अगोदरच बनवून ठेवलं होतं पहिल्या पूजेच्या टायमाला, आणि ते डायरेक्ट तसंच ठेवलं होतं. मग डायरेक्टली घातली मी आणि इकडं आरती ठेवली, त्याला गंध वगैरे लावून घेतला आणि धूप दिवा लावून घेतला अक्षता ठेवून. मग त्या आपली लक्ष्मी मातेची फोटो कुंकू हळद लावला आणि मग ठेवून दिली. आणि परत छोटीशी माझ्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, ती पण ठेवली, कारण की मी सकाळी पूजा करते वेळेस पूजा करायच्या टायमालाच मी अभिषेक लक्ष्मी मातेचा केला होता, म्हणून तशीच मूर्ती म्हणजे ठेवून दिली मी. आणि मग इकडं गळ्यातलं असं अगोदरच घातले आणि मंगळसूत्र पण घातलं मी कलशाला. खूप छान वाटते अशी पूजा. आणि त्या ज्या पत्री असतात त्या पत्री मागे ठेवल्या मी त्या पाण्यामध्ये साईडला, आपण जसं पानं लावतो तसंच. आणि लक्ष्मी मातेचा मुकुट होता तो मी अशा प्रकारे लावला, तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित बसून घेतला आणि बघा पूजा अशी दिसते काही. आणि मग फळ ठेवलं, परत बांगड्या वगैरे, परत आपले आंब्याची पानं घेतले, त्यावरती सुपारी, खारीक, हळकुंड, खोबर, बदाम ठेवून हळदी कुंकू लावून घेतलं आणि फुलं सगळीकडे वाहिली. आणि ही वेणी आहे बघा अशी दिसतीये, वेणी पण लावून घेतली आणि फुलं वाहिली. मग साखर ठेवली, कारण की मी संध्याकाळी नैवेद्य आपलं जेवायच्या टायमाला मग नैवेद्य ठेवत असते. मग फुलं सगळीकडे वाहून घेतली. कशी वाटली तुम्हाला पूजा नक्कीच सांगा. आणि पोथी वगैरे वाचून घेतली, त्यानंतर आरती केली. पोथी वगैरे वाचणं झाल्यावर अशी फुलं थोडेसे पसरून दिले. पाहू शकता किती छान वाटते पूजा. जेवढी आपण हे करू ना पूजा तेवढी कमीच वाटते. मला खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि फायनली अशी पूजा झाली. आणि मग पोथी वाचायची होती, मग ते पोथी घेतली आणि वाचत होते पोथी. खूप छान आहे. महालक्ष्मी मातेची कहाणी पण छान आहे, ती पाठ आहे मला चांगलीच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आरती पण केली, 2 आरत्या केल्या, एक आपली गणपतीची आरती आणि एक लक्ष्मी मातेची आरती केली. सगळीकडे आरती वगैरे केली होती, पण तुम्हाला काही व्हिडिओमध्ये शूट नाही झालं. मी जेवढा होता आहे तेवढा व्हिडिओ शूट केला होता. आणि खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ही होती अशी पूजा. आणि मग साईडला आंब्याचे डहाळे ठेवले होते, त्यावरती फुलं ठेवली होती. मांडणी कशी वाटली नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.